औरंगाबादमध्ये भरदिवसा 52 लाखांची रोकड लुटण्याचा प्रकार घडलाय। मात्र पोलिसांनी त्वरित तपास यंत्रणा कामाला लावत 10 तासात गुन्ह्याचा तपास लावलाय। या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। 6 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलाय, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे। सेंट लॉरेन्स हायस्कूलची 52 लाखांची रक्कम चारचाकी वाहनातून बँकेत भरण्यासाठी नेण्यात येत होती। रस्त्यात एक बाईकस्वारानं गाडीला हूल देत गाडी अडवली आणि चालकासोबत वाद घालायला सुरुवात केला। यावेळी या टोळीतले अन्य काही लोक जमा झाले आणि गाडीतील शाळेच्या व्यवस्थापकाला मारहाण करत गाडीत असलेली रक्कम ही लंपास केली। या प्रकरणी शाळेच्या गाडीचा चालक आणि कर्मचाऱ्यानं आरोपींना मदत केल्याचं निष्पन्न झालंय। यात या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एक सेंट लॉरेन्स म्हणून शाळा आहे आणि त्या शाळेच्या त्या ग्रुपच्या अजून 3-4 शाळा आहेत। तर त्यांचे जे ॲडमिशनचे वगैरे डोनेशनचे वगैरे काही रक्कम जी असते ती एकत्रित करून ते बँकेमध्ये भरणा करण्यासाठी चालले होते आणि त्या दरम्यान जवळच अगदी शाळेच्या जवळच ते गाडीला एक मोटरसायकलवाल्याने क्रॉस करून परत वळून येऊन त्या गाडीला आडवी त्यांची मोटरसायकल लावून ड्रायव्हरची उज्जत वगैरे घातली, ड्रायव्हरला मारहाण केली। अजून दोघं होते गाडीमध्ये, त्यांनाही मारहाण वगैरे केली। दरम्यान ते गाडीमधून खाली उतरल्यानंतर मग जे मोटरसायकलवरचे बाकी इतर लोक होते आणि इतर त्यांचे जे साथीदार होते त्यांनी जी पैशाची जी बॅग होती गाडीमधून ती त्यांनी लांबवली।